संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून 15 ते 19 जुलै या कालावधीत मार्गक्रमण करणार आहे। या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना उत्तम सुविधा पुरवण्यासाठी आणि सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाडेगाव येथील दत्तघाट व लोणंद येथील पालखी तळाला भेट देऊन पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेतला। या प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगडे, वाईचे प्रांत अधिकारी योगेश खरमाटे, फलटणच्या प्रांत अधिकारी प्रियंका आंबेकर, लोणंद नगरपंचायतचे अधिकारी व नगरसेवक यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे। पाडेगावला रितसर प्रशासनाच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं स्वागत झाल्यानंतर या ठिकाणी मुक्काम स्थळ हे आहे। या तळावरती या ठिकाणी माऊलींच्या पालखीचा मुक्काम असतो। कधी 2 दिवस असतो, कधी 1 दिवस असतो। यावर्षी 1 दिवसाचा मुक्काम आहे। 15 तारखेला माऊलींची पालखी या ठिकाणी येईल, 15ला विसावा घेईल, विश्रांती घेतील आणि 16ला पालखी दुपारी पुढच्या प्रवासासाठी रवाना होईल। मी कालपर्यंत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अधिवेशनामध्ये होतो। काल अधिवेशन संपलं आणि आज लगेच मी यंत्रणेला बरोबर घेऊन तिथले आढावा जे काही नियोजन आम्ही प्रशासनाने केलेलं आहे त्याचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतला। मी जरी अधिवेशनात होतो तरी प्रशासनाबरोबर मी सतत संपर्कामध्ये होतो आणि नेहमीप्रमाणे आम्ही सर्व नियोजन या ठिकाणी केलेले आहे। पोर्टेबल टॉयलेट, पाण्याची व्यवस्था, वारींच्या बरोबर जिल्ह्यांच्या बरोबर टँकर असतात पिण्याच्या पाण्याची, त्यांची फिलिंग पॉईंट, स्वच्छतेची व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था, विद्युतची व्यवस्था, या सगळ्या यंत्रणेला त्या पद्धतीनं त्यांनी ते नियोजन पूर्णपणानं आपण केलेलं आहे। जिल्ह्यातला एकूणच आगमन आणि जिल्ह्याच्या बाहेर प्रवास करेपर्यंत सर्व कालावधीत एकदम शांततेनं व्यवस्थितपणानं हा सगळा सोहळा पार पडावा यासाठी आम्ही सगळ्यांनी चांगलं नियोजन केलेलं आहे। लोणंदवासियांचं नेहमीच खूप सहकार्य या संपूर्ण पालखीच्या मुक्कामाच्या निमित्ताने या ठिकाणी असतं। मागणी एक नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मॅडमनी, नगरसेवकांनी या ठिकाणी केली की या 2-3 दिवसासाठी विशेष अनुदान आम्हाला जिल्हा नियोजन समितीमधनं द्यावं, की देखभाल, दुरुस्ती, बाकी सगळी व्यवस्था करायला ताण पडतो। लहान नगरपालिका जी आहे, मी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे, त्यातनं नक्कीच मार्ग काढून यावर्षी या कामासाठी म्हणून त्यांना विशेष अनुदान जिल्हा नियोजन समितीमध्ये जे काही उपलब्ध असेल त्यातनं आम्ही देऊ। पोलीस प्रशासनालाही सूचना दिलेल्या आहेत। आता मुलांनी, कार्यकर्त्यांनी सांगितलं की टवाळ मुलं गर्दीमध्ये घुसतात, ते भोंगे वाजवतात, लहान मुलांनी वाजवायचे असते, ते पिपाणीसारखी खेळण्यातले मुलींची, तरुणींची छेडछाड करायचा प्रयत्न करतात। जिल्हा पोलीस अधीक्षकांना सक्त सांगितलेलं आहे, खाजगी वेशातले पोलीस ठेवा, लहान मुलं सोडा, ज्यांना बालवयच आहे ते खेळायसाठी वापरतात, पण ते सोडून टवाळ मुलं जर असं काय वापर करत असतील तर तात्काळ कारवाई करा, अशा सूचना एसपीने या ठिकाणी दिलेल्या आहेत। एकंदरच संपूर्ण पालखी सोहळा, पालखी आगमन, पालखी प्रस्थान आणि माऊलींच्या पालखीचा मुक्काम या सगळ्यांचं नियोजन आम्ही प्रशासनाकडनं योग्य पद्धतीने केलेलं आहे। माऊलींचं ज्यावेळेस आगमन झालं त्यावेळेस पाऊस होता, परंतु गेले 2-3 दिवस पाऊस नाही, पण 15 नंतर पुन्हा पाऊस सांगितला आहे। त्यामुळे ज्यावेळेस पालखी सोहळा आपल्या जिल्ह्यामध्ये असणार आहे त्यावेळेस पुन्हा पाऊस सांगितला आहे। आपण त्या दृष्टीनं सुद्धा पूर्ण तयारी या ठिकाणी केलेली आहे। तात्पुरता निवारा देणं, ज्यांना आवश्यकता असेल त्या सगळ्या, समजा त्या पावसाच्या निवाऱ्यासाठी म्हणून मुळातच टेंट असतात, तरी सुद्धा आपण ज्या ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध आहेत त्या ठिकाणी सर्व वारकऱ्यांची व्यवस्था करण्याचं प्लॅनिंग आपण केलेलं आहे। सुदैवानं कुठलेही व्यत्यय येऊ नये अशी माऊली चरणी या ठिकाणी आपली प्रार्थना आहे। नेहमी निर्विघ्नपणानं जिल्ह्यातला सगळा प्रवास, विशेषतः लोणंद पाडेगावचं आगमन, लोणंदचा मुक्काम आणि इथून प्रस्थान हे नेहमीच निर्विघ्नपणे पार पडत असताना आपल्या जिल्ह्याची परंपरा यावर्षी अबाधित राहील अशा पद्धतीची आपण